सैफ अली खानवर चाकून हल्ला झाला आहे। लीलावती हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर येते। एका चोरानं हा हल्ला केल्याची माहिती समोर येते। धक्कादायक अशी घटना घडलेली आहे। सैफ अली खान अभिनेता, त्याचबरोबर अभिनेत्री करीना कपूर खान हिचा पती आणि जे पतोडी होते क्रिकेटर त्यांचा मुलगा सैफ अली खान याच्यावर चाकून हल्ला झालेला आहे। तर लीलावती हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर येते। एका चोरानं हा हल्ला केल्याचं कळत आहे। मात्र चोर त्याच्याजवळ पोहोचू कसा काय शकला आणि त्याच्यावर चाकून हल्ला कसा काय करू शकला असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण चाकून हल्ला करण्यासाठी त्या व्यक्तीला, त्या चोराला त्याच्या जवळ यावं लागलं असेल। त्याच्यामुळे सैफ अली खानच्या आजूबाजूला त्याची सिक्युरिटी नव्हती का, कोणीही नव्हतं का, तो चाकून हल्ला करेपर्यंत कोणी तिथपर्यंत आलं नाही का, असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। आणि त्याचबरोबर सैफ अली खाननेही प्रतिकार केला नसेल का, असाही सवाल आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे फोन लाईनवर जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? अभिनेता सैफ अली खानवर चाकून हल्ला झाला आहे, नेमकं कसं काय घडलं हे? कोणी हा हल्ला केलाय, कधी आणि कुठे हा हल्ला केला? बांद्रा येथे अभिनेता सैफ अली खान याच्यावरती चाकू हल्ला झालेला आहे। मध्यरात्रीच्या सुमारास हा चाकू हल्ला झाल्याची माहिती समोर येते आणि अज्ञात चोराकडून हा चाकू हल्ला झाला। मात्र या घटनेची माहिती मिळताच पोलीस सुद्धा घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आणि यानंतर खरं तर आता सैफ अली खान याला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे पुढील तपास हा पोलिसांचा सुरू आहे। कशाप्रमाणे हल्ला झाला, कोणते कारण यामध्ये आहेत आणि त्यावेळेला सुरक्षा व्यवस्था म्हणजे त्याचे पर्सनल बॉडीगार्ड त्या ठिकाणी नव्हते का, या सर्व प्रश्नांची उत्तरं आता या पोलिसांच्या तपासामध्ये समोर येणार आहे। मात्र आता सैफ अली खान वरती लीलावती रुग्णालयामध्ये उपचार आहे तो सुरू आहे। फरा निश्चितच स्वप्नील, सैफ अली खानची स्थिती सध्या कशी आहे आणि जो चाकून हल्ला करण्यात आला आहे त्याच्यामध्ये त्याला कितपत दुखापत झाली आहे याविषयी काही माहिती मिळू शकली आहे? नक्कीच सैफ अली खानची प्रकृती सध्या स्थिर आहे। मात्र हा चाकू हल्ला जो झालेला आहे त्यामध्ये किती वार झालेले आहेत आणि याबद्दलची जो विस्तृत रिपोर्ट आहे तो लवकरच मेडिकल बुलेटिन मधून समोर येणार आहे। यामध्ये पोलीस सुद्धा थोड्या वेळाने माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे। फरा निश्चितच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता पोलिसांकडून नेमकं काय समोर येते ते बघावं लागणार आहे। कारण सैफ अली खानवर झालेला हा जो हल्ला आहे तो नेमका कोणत्या हेतून झालेला होता हा सवाल उपस्थित होतोय। आणि आता जी माहिती येते त्यानुसार चोरानं हा हल्ला केल्याचं कळत आहे। मात्र चोरानं त्याच्यावर चाकू हल्ला का केला आणि अशा पद्धतीचे अनेक सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे। दरम्यान आपले प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडून याविषयीची अपडेट आपण घेत राहणार आहोत। धन्यवाद स्वप्नील, पुन्हा एकदा तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर अभिनेता सैफ अली खानवर चाकून हल्ला झाल्याची माहिती समोर येते आणि काल रात्रीच्या सुमारास बांद्रा या ठिकाणी हा हल्ला झाल्याचं कळत आहे। तर बांद्रामध्येच काही दिवसांपूर्वी माजी मंत्री सिद्दीकी यांची हत्या झालेली होती आणि त्यानंतर त्याच ठिकाणी अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला आहे। त्यामुळे या दोन्ही घटनांचं काही कनेक्शन आहे का, हाही सवाल उपस्थित होतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।